श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली होती की त्या जेव्हा अस्तरच्या ब्लाऊजची बाही तयार करतात त्यावेळी त्यांची बाही एकाच साईडची होते, तर ती होऊ नये म्हणून काय टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही सांगाल, असं त्या ताईंनी कमेंट केली होती. तर आजचा व्हिडिओ त्यावरतीच आहे. खूप सोपी पद्धत आहे, काहीच करायचं नाही आहे तुम्हाला. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवला, काही नियम पाळला तर तुमची बाही कधीच उलटसुलट होणार नाही, कमी जास्त होणार नाही. आणि ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे, जो पुढचा व्हिडिओ असणार आहे, तो बाही कटिंग करतानाच बाही उलटसुलट होऊ नये किंवा मागे पुढे होऊ नये किंवा कमी जास्त होऊ नये यावरती काय उपाय आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, हा अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला आता आपण व्हिडिओ बघूया. तर बघा, ही आपली अस्तरच्या ब्लाऊजची बाही कट केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा. तर हा बाहीचा आपल्या पुढील भाग आहे. तर बघू शकताय, तुम्हाला दिसत असेल हा भाग, पुढचा भाग कमी आहे. तर जो भाग कमी आहे तो आपल्या बाहीचा पुढील भाग आहे आणि जो मोठा भाग आहे तो आपल्या बाहीचा पाठीमागील भाग आहे. तर जो पुढील भाग असतो त्याला कात्रीने असे कट करताना नॉच मारून घ्यायचं, म्हणजे कसं होतं, बाही उलटसुलट होत नाही. ही एक टिप आहे त्याच्यावरती. आणि दुसरी म्हणजे काय करायचं आहे, आता ही आपण बाही कट करतो त्यावेळी आपला ब्लाऊजचा अस्तर हा डबल फोल्ड असतो आणि त्याचा आपण चोबल फोल्ड करून बाही कट करतो. त्यावेळी ह्या दोन्ही बाही आपल्या अशा एकमेकावरतीच असतात. कायम आपण कटिंग करताना आपण काही सेपरेट बाही कटिंग करत नाही, तर दोन्ही बाही आपण एकदमच अशा कट केल्या जातात. आपण काय करायचं आहे, हे दोन्ही बाही ओपन करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, चॉकने या वरच्या बाजूला आणि ही दोन्हीही बाही अशा पलटी करून घ्यायच्या आणि ह्या साईड दोन्हीही, म्हणजे ह्या साईडला आणि ह्या साईडला बाहीला आपण मार्किंग केलेलं आहे. म्हणजे बघा, दोन्ही बाहीवरती आपलं मार्किंग होणार आहे. तर ही बघा, हे असंच मी इकडं ठेवून घेते. तर ह्याच्यावरती आपण हे मार्किंग केलेलं आहे आणि इकडं बघा, इकडं मार्किंग नाही तर खालच्या साईडला मार्किंग आहे. म्हणजे आता अशा पद्धतीने जर आपण ठेवून घेतलं, सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे जे आपण मार्किंग केलेलं आहे हे ते दोन्ही साईडचं वरती आलं तर तुमची बाही अजिबात उलटसुलट होण्याचं काही कामच नाही. आणि दुसरी टिप्स म्हणजे, हे जे आपण कट्स मारलेले आहेत, तर तुम्हाला मी बाही अशी फिरवून दाखवते. तर बघा, हे आपण बाहीच्या पुढील भागासाठी जे कट्स मारलेले आहेत ते देखील समोरासमोरच यावेत. जर असं झालं, समजा तुमचा कट्स एक तिकडं गेला आणि इकडं ही अशी मोठी बाजू आली आणि इकडे एक कट आला आणि एक तिकडं कट आला, तर तुमची बाही उलटसुलटच होणार. त्यामुळे काय करायचं आहे, या कटसमोर कट यावा ह्या पद्धतीने हे पहिलं आपलं अस्तर ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला साडीतल्या ब्लाऊज पीसाची म्हणजे मेन फॅब्रिकचं बाही ठेवून घ्यायची. तर कशी ठेवायची आहे बघा. तर जेव्हा मी ब्लाऊज कटिंग करते त्यावेळी जरच्या बाहीला नॉच मारून घेतो त्याच पद्धतीने साडीतल्या बाहीला देखील नॉच मारून घेतलेलं असतं. बघू शकता, इथं तुम्हाला दिसतंय का हे बघा. तर पुढची जी बाजू आहे मेन फॅब्रिकची त्याला देखील मी नॉच मारलेला आहे. तर नॉच मारलेली बाजू ही नॉच मारलेल्या बाजूवरच यायला पाहिजे. हे बघा, तर मी आता ही बाही सरळ ठेवून घेतलेली आहे कारण ही अशीच जोडणार आहे. जर समजा ही अशी डिझाईन वगैरे नसली, आपण बाही पलटून घेतो त्यावेळी समजा ही जर बाही आपल्याला पलटायची असेल तर ही उलट बाजू आहे तर ती ह्या बाहीवरती येणार. कारण बघा, हा नॉचचा जो साडीतल्या मेन फॅब्रिकचा भाग आहे तो आणि हा अस्तरचा, हे दोन्ही एक साईडलाच यायला हवे. या पद्धतीने आपल्याला अशी उलट बाही ठेवून घ्यायची आहे. हे बघा, दोन्हीही साईडला. तर बाहीचा जो नॉच मारलेला भाग आहे म्हणजे कट मारलेला भाग आहे तो अस्तरच्या नॉट मारलेल्या म्हणजे कट मारलेल्या भागावरच व्यवस्थित यावा ह्या पद्धतीने दोन्हीही बाजूची बाही अशी ठेवून घ्यायची आहे. आणि हा कट मारलेला भाग कट मारलेल्या भागाच्या समोरच यायला हवा. तर दोन्ही समोरासमोरच यायला हवं, उलटसुलट यायला नको, नाहीतर तुमची बाही उलटसुलटच होणार. तर आता काय करायचं आहे बघा, इथून असे आपल्याला हे दोन्हीही मिळून, अस्तर आणि साडीतला पीस हे दोन्ही मिळून अशी ह्याच्यावरती एक 1.5 इंचाची शिलाई टीप मारून घ्यायची आहे आणि हे असं पलटून घ्यायचं आहे आणि हे मागच्या बाजूला सारून त्याच्यावरती आपल्याला किनार टीप मारते. तर ही त्या पद्धतीची बाही तयार होते. पण आता मी इथं काय करणार आहे बघा, ही डिझायनर बाही असल्यामुळे मी पलटून घेणार नाही. तर तुम्हाला दाखवते मी. ही बाही आहे, मी अशी सरळ करून घेणार, म्हणजे उलटी बाजू करून घेणार आहे कारण मी ते जोड दिलेला आहे. जोड दिला नसेल तर तुम्ही कसाही वापरू शकता. तर इथे मी दोन्हीही बाजूला, इकडं साईडला, खालच्या साईडला बघा, इथं बॉटमला अशी
बॉटमला असं 1/2 इंच दुमडून टीप मारून घेणार आहे. तर बघा दोन्हीही साईडला मी बाहीला अशा पद्धतीने दुमडून, बघू शकता, दुमडून शिलाई टीप मारून घेतलेली आहे. तर आता बघा दोन्हीही नॉच मारलेले, कट्स मारलेले भाग हे ह्या साईडला गेले. तर कुठल्याही साईडला असू त्या किंवा ह्या फक्त समोरासमोर यायला हवे. तर हे बघा हा नॉच, हे जी शिलाई टिपचा कच्ची बाजू आहे ती माझ्याकडे साईडला आहे, म्हणजे उलटी बाही आहे या अस्तरची. आता यावरती मी या साडीतल्या ब्लाऊज पीसाची बाही ठेवून घेणार आहे आणि तीही सरळ पद्धतीने. तर बघा अस्तर आपण उलटा ठेवून घेतलेला आहे, आपल्याकडे उलटा येईल असं, आणि त्याच्यावरती ही साडीतली बाही आहे ही सरळ ठेवून घ्यायची आहे, म्हणजे जी डिझाईन आहे ते सरळ येईल अशा पद्धतीने. तर आता इथे देखील बघा सेंटरचा जो नॉच किंवा कट असतो ते देखील एकमेकावरतीच व्यवस्थित यायला हवा आहे, बघू शकताय तुम्ही. तर साडीतल्या पिसाचा सुद्धा आणि अस्तरच्या पिसाचा सुद्धा तर एक साईडला चालले. आणि इकडं बघा इथे देखील साडीतल्या ब्लाऊज पिसाचा कट आलेला आहे आणि अस्तरचा ब्लाऊज. तर आता इथे मी खालच्या साईडला अगदी व्यवस्थित अशी ह्याच्यावरून शिलाई टीप मारून घेणार आहे डिझाईनमध्ये. तुम्हाला जर बाही तुमची मागं पुढं होत असं वाटतं असेल तर इथं तुम्ही पिन लावून घेऊ शकता. तर बघा अगदी बाही अशी व्यवस्थित तयार करून घेतलेली आहे. तर इकडं बघू शकता तुम्ही. तर हे जोडल्यानंतर इकडं देखील नॉच मारलेला आहे, बघू शकताय. अस्तरचा नॉच मारलेला आणि साडीतला नॉच दोन्ही एकाच साईडला आलेला आहे. आणि ह्या देखील बाहीला बघू शकताय. आणि हे नॉच मारलेले भाग दोन्ही बाहीचे समोरासमोर आले, दोन्ही बाही आपल्या सरळ आहेत. तर आता हे जोडून घ्यायचे आहेत. कसं जोडायचं बघा, मी या ब्लाऊजला शोल्डर जोडून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर असं शोल्डर जोडून घेतलेलं आहे. आता बाही जोडताना बघा ही बाही घेतलेली आहे. तर आता ह्याला कट मारलेला भाग कुणीकडच्या बाजूला आहे बघायचा, तर हा इकडच्या बाजूला आहे. तर बघा अशी जर बाही लावायला गेलं तर हा कट मारलेला भाग पाठीमागच्या बाजूला येईल, पण ही बाही या बाजूसाठी चुकीची आहे. तर ही जाणार आपली ह्या साईडला, कारण हा जो कट मारलेला भाग आहे तो आपल्याला ब्लाऊजच्या पुढील भागाला यायला पाहिजे, जिकडं आपली कटोरी वगैरे असते त्या भागाला यायला हवी. तर इथे आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा कट मारलेला भाग बाहीच्या कटोरीच्या बाजूला आलेला आहे. तर इकडं आता आपली दुसऱ्या बाजूची बाही बसणार आहे. तर याचा कट बघा कुठं आहे, तर बघू शकता इथं आहे हे नॉच मारलेला भाग. तर हा आपला इकडे येणार आहे. तर अगदी अशी सरळच बाही ठेवून घ्यायची आणि सेंटरचा नॉच असतो तो आपल्या शोल्डर जवळ येईल ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची. तर कशी जोडायची बघा, काही करायची नाही. ही बाही फक्त आपल्या अशी ह्याच्यावरती अशी पलटी करायची, म्हणजे अशी सरळ ठेवून घ्यायची, सरळ ब्लाऊज सरळ बाही ठेवून घ्यायची आणि बाही फक्त इथं पलटी करायची. आणि फक्त एवढी काळजी घ्यायची आहे, हा जो सेंटरचा नॉच मारलेला आहे तो आणि जिथं आपण ब्लाऊजचा पाठीमागचा आणि पुढील भाग जोडलेला आहे शोल्डरच्या ठिकाणी तो, ते दोन्ही एकत्र येतील, समान येतील ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं. आणि बघा बाही आपल्याला इथून मधूनच अशी जोडायची आहे. सेंटरपासूनच आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही जोडताना बघा हे दोन्ही भाग अगदी असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि जोडताना बाही अजिबात ओढायची नाही, जशी बाही जितकी आहे तितकी जोडून घ्यायची. जर तुम्हाला नंतर वाटलं इथपर्यंत आल्यानंतर बाही इथपर्यंत जोडत आला आणि तुम्हाला बाही कमी पडतं हेच वाटलं तर जोड देऊ शकता, पण बाही अजिबात ओढायची नाही. तर बघा बाही जोडलेली आहे, अगदी परफेक्ट आणि बरोबर बाही आपली आलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपण मधूनच जोडून घेतलेलं आहे असं, तर आता इकडं जोडायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, हे पलटी करायचं आहे, ब्लाऊज हे असं पलटून घ्यायचं आहे. आणि आता आपली बाही खालच्या साईडला जाईल टीप मारताना. जेव्हा आपण तो भाग जोडला त्यावेळी बाही वरच्या बाजूला होती आणि हा ब्लाऊजचा भाग खालच्या साईडला आला होता. आता ह्या साईडची टीप मारताना बाही खालच्या साईडला गेलेली आहे आणि हा ब्लाऊजचा भाग बघा वरच्या साईडला आलेला आहे. तर आता ही सुद्धा बाही आपल्याला जोडून घ्यायची. इथे देखील हा ब्लाऊजचा भाग अजिबात ओढायचा नाही, जसं आहे तसं जोडून घ्यायचं. ही टीप मारून झालेली आहे, बाही आपली परफेक्ट अशी जोडून झालेली आहे. तर मी याच्यावरती आणखीन एक टीप मारून घेते, कारण आपल्याला डबल टीप मारायची असते. तर बघा ह्याही साईडची बाही लावून घेते. तर बघू शकता दोन्हीही साईडची बाही अशी परफेक्ट अशी जोडून
झालेली आहे. तर बघा तो जोडून झालेली आहे. तर मी आता या ब्लाऊजला फिटिंग करून घेते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.